धनंजय मुंडेंनीच माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला. तरी धनंजय मुंडेंचा राईट हँड असणारा वाल्मिक कराड लवकरच तुरुंगाबाहेर येणार अशी ऑडिओ क्लिपसुद्धा व्हायरल झाली. त्याच्या वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या. मग मुंडे जरांगेमधला विस्तव काही शांत होताना दिसेना. अशातच आता धनंजय मुंडेंनी सुद्धा जरांगेच्या टीकेला सावध प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे मुंडे जरांगे संघर्षाचा नवा अंक आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक आठवण करून देते की तुम्ही तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. खरं तर मी सुरुवातीला सांगितले ना, ते वेगवेगळे टप्पे आहेत या स्टोरीचे आणि त्याच टप्प्यानुसार आपण या स्टोरीमध्ये पुढे बोलणार आहोत. झालं असं की बीडच्या मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आणि मुख्य सूत्रधार ज्याला म्हटलं जातं तो वाल्मिक कराड आणि त्याच्याशी असलेल्या कनेक्शनमुळे धनंजय मुंडे हे चांगलेच वादात अडकलेत. कारण मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटलांनी सुद्धा आमदार धनंजय मुंडेवर हत्येचा कट रचल्याचा सुद्धा आरोप केला. आता त्यानंतर वाल्मिक कराड आत असल्यामुळे धनंजय मुंडेंचं आर्थिक गणित बिघडलंय. परळीतलं सगळं मार्केट ठप्प झालंय असा आरोपही मुंडेंवरती अनेकदा विरोधकांनी केलाय. त्यामुळे आता पुन्हा मुंडे विरुद्ध जरांगेमधला संघर्ष चांगलाच तापलाय. मनोज जरांगे पाटील वारंवार धनंजय मुंडेंची नार्को टेस्ट करा, त्यांना सुद्धा संतोष देशमुख हत्याकांडात सह आरोपी करा अशी मागणी करत असतात. त्यांच्यावर सातत्यानं होणारी टीका आणि आरोपांवर धनंजय मुंडेंवर जी आरोप आणि जे टीका जरांगेंकडून केली जाते किंवा विरोधकांकडून केली जाते त्यावर आता मुंडेंनी प्रतिक्रिया दिलीय. आता मुंडेंनी प्रतिक्रिया देताना काय म्हटलं की माझा आणि मनोज जरांगे पाटील यांचा काही बांधाला बांध नाही किंवा माझा आणि त्यांचा वावर एकमेकाला लागून नाही. मग ते माझं नाव का घेतात, माझ्यावर टीका का करतात हे मी कसं सांगणार, हे तुम्ही त्यांनाच विचारा असं म्हणत त्यांनी खरं तर पत्रकारांचा हा प्रश्न पोलवून लावला. त्यामुळे झालं काय, संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 वर्ष उलटून गेलंय. अजूनही आरोपींवर चार्ज फ्रेम झालेले नाहीयेत. एक आरोपी अजूनही पोलिसांना सापडत नाहीये, कृष्णा आंधळे, जो बेपत्ता आहे. त्यामुळे देशमुख कुटुंब संतोष देशमुखांचं कुटुंब हे अजूनही नाराज आहे, कारण आरोपींवरती चार्जेस फ्रेम करण्यात आलेला नाहीये. आणि मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना थेट इशारा दिलाय. आता अजित पवारांना इथे इशारा देण्यामागचं कारण आणखी एक आहे की धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या पक्षाचे आहेत आणि त्यांच्या वरदहस्तामुळेच मोठे झालेत असं बोललं जातं. तर तिकडे धनंजय मुंडेंचा मुद्दा आला आणि आपण प्रकाश सोळंके यांची भूमिका घेतली नाही असं कसं होईल, कारण हे दोघेही धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंके हे दोघेही बीड जिल्ह्यातून येतात आणि हे एकाच राजकीय पक्षाचे आहेत. पण एक सर्वाधिक काळ आमदार असूनही मंत्रिपदापासून वंचित आहे आणि दुसरा कमी काळात थेट 2दा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी बसलेला आहे. आणि विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना ती संधी मिळालेली आहे. बरं असो, पण सोळंके यांनी मुंडेंविषयी काय म्हटले ते सुद्धा सांगते की वाल्मिक कराडची त्यांना एवढी आठवण येते, परंतु संतोष देशमुखांची आठवण कधीच येत नाही. हे दुर्दैव आहे. धनंजय मुंडेंना कोणी उगीच टार्गेट करत नाही. त्यांच्या जवळच्या माणसानं संतोष देशमुख यांचा निर्गुण खून केलाय, त्यामुळे त्यांच्यावर आरोप होतात असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलंय. बरं, सोळंके बोलले, मग धस कसे गप्प बसतील? हे दोन्ही असे महत्त्वाचे नेते ज्यांनी खरं तर धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला कुठेतरी ब्रेक लावला. काय झालं, एकतर त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातला जो त्यांचा वाल्मिक कराड कनेक्शन आहे ते उजेडात आणलं. याशिवाय बीडच्या पालकमंत्रीपदासाठी जे त्यांचं नाव चर्चेत होतं त्याला तीव्र विरोध केला आणि त्यामध्ये ही 2 नावं अत्यंत महत्त्वाची आहेत. आता झालं असं की सुरेश धस यांना ज्यावेळेस विचारणा करण्यात आली किंवा त्यांची याविषयी ज्यावेळेस भूमिका घेण्यात आली त्यावेळी त्यांनी खरं तर आरोपीच्या बाजूनं जे काही गोष्टी घडतायत त्याच्यावर भाष्य केलं की संतोष देशमुख खून प्रकरणातल्या सर्व आरोपींवर, खंडणी, हत्या आणि मकोका दाखल झालेल्या आरोपींवर चार्ज फ्रेम करण्यापर्यंतची प्रक्रिया न्यायालयानं केलेली आहे. ॲडव्होकेट उज्ज्वल निकम, जे विशेष सरकारी वकील आहेत, यांनी न्यायालयाच्या धीम्या गतीनं होणाऱ्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. असली तरी आपण कोर्टाबाबत काहीही बोलू शकत नाही असं भाजपचे आमदार सुरेश धस म्हणतात. बरं, धस पुढे असेही म्हणतात की समोरचे आरोपीच्या बाजूचे गडगंज संपत्तीवाले आहेत, त्यांनी नको तेवढा पैसा कमावलेला आहे, त्यामुळे त्यांनी 35 वकिलांची फौज ही कराडच्या एकूणच जामिनावर बाहेर येण्यासाठी कामाला लावलेली आहे.
हे लोक कोर्टाची दिशाभूल करतायत, कधी माफीनामा देतायत, कधी जामीन मागतायत. मात्र मागच्या तारखेला कोर्टानं चार्ज फ्रेम करण्याबाबत विधान केलेलं आहे. त्यानंतर आरोपींच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होईल असं सुरेश धसांनी म्हटलंय. त्यामुळे हा जरांगी विरुद्ध धनंजय मुंडे आणि मग त्या संघर्षात आणि म्हणजे हा एकीकडचा संघर्ष, दुसरीकडे मुंडे विरुद्ध सोळंके विरुद्ध सुरेश धस, म्हणजे सुरेश धस आणि प्रकाश सोळंके एकत्र विरुद्ध धनंजय मुंडे असा एक संघर्ष. त्यामुळे मुंडेंवरती असणाऱ्या संघर्षाला किंवा मुंडे विरुद्धच्या संघर्षाला अनेक कंगोरे आहेत. मी पहिलं म्हणायचं झालं तर कितीही नाकारलं तरी बीड जिल्हा असो, मराठवाडा असो, तिथल्या जातीय समीकरणावरून चालणारं राजकारण हे काही लपलेलं नाहीये. अशातच मराठा आरक्षणाची मागणी ओबीसीतून केल्यानं धनंजय मुंडेंचा त्याला विरोध असल्याचं कायम चर्चेला गेलं किंवा ते मागून त्यांची भूमिका असल्याचं सांगितलं गेलं. पण सगळे राजकीय पक्ष किंवा सगळे राजकीय नेते एकच भूमिका घेतात. तसंच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्याची भाषा मुंडेंनी केली, मग ती भुजबळांनी केली, मग ती इतर पक्षीय नेत्यांनी सुद्धा त्याची रिओढली. पण आरक्षणापासून सुरू झालेला वाद हा आता थेट एकमेकांवर गंभीर आरोप करण्यापर्यंत गेलाय. म्हणजे अगदी धनंजय मुंडेंसारखे खरं तर परळीतून आले असले तरी त्यांनी आपल्या राजकीय आणि वक्तृत्व शैलीच्या जोरावर आणि अजितदादांच्या वरदहस्तामुळे संपूर्ण राज्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. लाखोंची गर्दी असणाऱ्या सभा गाजवल्या आहेत. पण आता याच धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागलेला दिसतोय. म्हणजे त्यांची याआधीची ओळख सांगायची झाली तर मी आधी म्हटलं तसं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राज्याचे कॅबिनेट मंत्री, बीडचे पालकमंत्री अशी होती. कृषी मंत्री सुद्धा ते राहिलेत. पण जी ओळख आता केवळ परळीचे आमदार अशी राहिलीये. त्यामुळे खरंच मुंडे हे वाल्मिक कराडला जेल बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत का? किंवा आरोपींना पैसा नेमकं कोण पुरवतंय याचं उत्तर शोधणं महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय जरांगे पाटलांच्या हत्येची सुपारी ही धनंजय मुंडेंनीच दिली आहे का? त्याच्या मागे त्यांचा हात आहे का? याविषयी आपली मतं काय आहेत? आणि धनंजय मुंडे या संपूर्ण प्रकरणावर कधी खुल्यापणानं किंवा कधी उघडपणे भूमिका मांडतात हे सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. पण तोपर्यंत आपल्याला या संपूर्ण प्रसंगाविषयी, संपूर्ण घटनाक्रमाविषयी काय वाटते? आपली मतं कमेंट करून जरूर कळवा. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी तुमच्या हक्काच्या आपला महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तोपर्यंत मनापासून धन्यवाद. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.